जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉनवर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनलवर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे. आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर. एक महत्त्वाची बातमी आहे, पाहूयात काय आहे. शेतकऱ्यांसाठी 70,000 कोटी. नवी दिल्ली. शेतकऱ्यांना देण्यात येणारी विविध अनुदाने बंद करून त्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. दर हेक्टरी 15,431 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची शिफारस नीती आयोगाने केली असल्याचे, त्यासाठी एकूण 70,000 कोटींची योजना प्रस्तावित असल्याचे वृत्त आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाचा झटका बसला आहे. आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष परवडणार नसल्याने केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांची मोठी घोषणा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. खतांसह अन्य कृषी सामुग्रीवर शेतकऱ्यांच्या सध्या अनुदान देण्यात येते. अनुदान बंद करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कमच वर्ग करण्याचा योजना केंद्र सरकारने तयार केल्याचे वृत्त आहे. नीती आयोगानेही शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 15,431 रुपये जमा करण्याची शिफारस केली आहे. थेट रक्कम वर्ग करताना अन्य 6 प्रकारची कृषी अनुदाने बंद करावीत अशी सूचनाही नीती आयोगाने केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018 सालच्या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी गेल्या अर्थसंकल्पात 70,100 कोटींची तरतूद केली होती. त्यामुळे या रकमेऐवजी अनुदानाऐवजी थेट रक्कम वर्ग करण्यासाठीचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम वर्ग केल्याने वित्तीय तूट येणार नाही, या दृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान निवडणूकपूर्व अर्थसंकल्पामध्येही शेतकऱ्यांसाठी भरीव घोषणा करण्याची शक्यता आहे. कर्जमाफीऐवजी जादा अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यासाठी शेतकऱ्यांना तब्बल 12,000 कोटींपर्यंत कृषी कर्ज पुरवठा करण्याची घोषणा लेखा अनुदानात केली जाण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो. अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा शेतीविषयी माहितीचा. धन्यवाद. व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.